सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री लाडेनबी, सर्वोदय शिक्षण मंडळ मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर जामसूत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. इयत्ता 10वी, विषय इतिहास, प्रकरण पहिले, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण इतिहास लेखनाची परंपरा आणि आधुनिक इतिहास लेखन या मुद्द्यांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. या भाग 2 मध्ये आपण युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि त्याचे इतिहास लेखनावरील परिणाम व महत्त्वाचे विचारवंत या 2 मुद्द्यांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. चला तर आपण पहिला मुद्दा या ठिकाणी पाहूया, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि त्याचे इतिहास लेखनावरील परिणाम. सुरुवातीला आपण या ठिकाणी इतिहास लेखनामध्ये ज्यांनी महत्त्वाचे योगदान दिलेलं आहे अशा काही महान विचारवंतांची छायाचित्रे या ठिकाणी आपण पाहूया. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली होती. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक सत्याचा अभ्यास करता येणं शक्य आहे, असा विचार आणि विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूपच विचारमंथन झाले, खूपच चर्चा झाली आणि त्यातूनच इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व प्राप्त झाले. या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासाचा इतिहास लेखनावर पुढील प्रमाणे परिणाम झाला. इतिहास लेखनात वैज्ञानिक पद्धतीने ऐतिहासिक घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान यांना 18व्या शतकाच्या अगोदर खूप महत्त्व होतं. ते महत्त्व देणं आता कमी झालं. इतिहास लेखनात वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. जर्मनीमध्ये विद्यापीठात इतिहास विषयाला स्वतंत्र विषयाचा दर्जा देण्यात आला आणि त्यामुळे ती इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनून त्या ठिकाणी तिथे सखोल अभ्यास सुरू झाला. याचा इतिहास लेखनावर सुद्धा परिणाम झाला. पुढील मुद्दा, महत्त्वाचे विचारवंत. पहिले विचारवंत आहेत रेने देकार्त. कारकीर्द आहे 1596 ते 1650. महान फ्रेंच तत्त्वज्ञ. त्यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथाचं लेखन केलेलं होतं. त्यांचा हा ग्रंथ 1637 साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथामध्ये संभाषण, प्रवचन, भाषण, व्याख्यान आणि धर्मोपदेशन यांची पद्धत त्यांनी विशद केलेली आहे. इतिहास लेखनाच्या बाबतीत ते म्हणतात, इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. एखादी गोष्ट सत्य आहे असे खात्रीने जोपर्यंत प्रस्थापित होत नाही, म्हणजे सर्वांना मान्य होत नाही, तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, असा नियमच त्यांनी आपल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. पुढील विचारवंत व्हॉल्टियर. 1694 ते 1778. प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ. आपणा सर्वांनाच या ठिकाणी कल्पना असेल, 1789 मध्ये फ्रान्समध्ये जी राज्यक्रांती घडून आली, ते राज्यक्रांती घडवून आणण्यामध्ये ज्या विचारवंतांचं महत्त्वाचं योगदान होतं त्यापैकी एक होते व्हॉल्टियर आणि इतर 2 होते ते म्हणजे रुसो आणि मॉन्टेस्क्यू. व्हॉल्टेयर यांनी त्या काळामध्ये फ्रान्समधल्या राजघराण्यावर उपासात्मक असं लिखाण केलं आणि त्याबद्दल त्यावेळच्या राजसत्तेने त्यांना बॅस्टिलच्या तुरुंगामध्ये वर्षभर डांबून सुद्धा ठेवलेलं होतं. असे हे महान विचारवंत इतिहास लेखनाच्या बाबतीत म्हणतात, इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे देखील आवश्यक आहे. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हावा, हाच विचार त्यांच्या विचारातून पुढे आला आणि म्हणूनच त्यांना आधुनिक इतिहासाचे जनक असे म्हणतात. जनक म्हणजे एखादी नवीन गोष्ट सुरू करणारे किंवा निर्माते. पुढील महत्त्वाचे विचारवंत आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. 1770 ते 1831. प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ.
इतिहास लेखनाच्या बाबतीत यांचं योगदानसुद्धा फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. तर्कशुद्ध म्हणजे आपल्या बुद्धीला प्रमाण ठेवून. ऐतिहासिक घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार इतिहासाच्या मांडणीमध्ये बदल करावा लागतो. कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी म्हणजे कोणतीही गोष्ट नीट समजण्यासाठी त्यांची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी करावी, हा द्वंद्ववादी सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांनी एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस म्हणजेच तत्वज्ञानाचा विज्ञान विश्वकोश हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि त्यांचे लेख त्या ठिकाणी संकलित केलेले आहेत. याचबरोबर त्यांनी रिझन इन हिस्ट्री हे प्रसिद्ध पुस्तक सुद्धा लिहिलेले आहे. पुढील महत्त्वाचे विचारवंत आहेत लिओपोल्ड फॉन रांके 1795 ते 1886. महान जर्मन इतिहास तत्ववेत्ते. त्यांनी दोन प्रसिद्ध ग्रंथ त्या काळामध्ये लिहिले. त्यातील एक आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि दुसरा ग्रंथ होता द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. इतिहास लेखनाच्या बाबतीत यांचे योगदान फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे, ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घ्यावा. या शोधामुळेच ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने कडाडून टीका केली होती आणि त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिलेला होता. पुढील महान विचारवंत आहेत कार्ल मार्क्स 1818 ते 1883. प्रसिद्ध जर्मन विचारवंत. त्यांनी जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं दास कॅपिटल. या ग्रंथामध्ये त्यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडलेला आहे. आपणा सर्वांना कल्पना असेल की कार्ल मार्क्स हे साम्यवादी विचाराचे पुरस्कर्ते होते. 1917 मध्ये त्यांच्या विचारावर आधारित पहिली साम्यवादी क्रांती रशियामध्ये घडून आली होती. ते म्हणतात, इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. अमूर्त म्हणजे निर्जीव कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. आपल्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर व्यक्तींचे आपापसातील संबंध अवलंबून असतात. उत्पादन साधनांचे वाटप सर्व समाज घटकात समप्रमाणात न झाल्याने समाजात वर्ग संघर्ष उभा राहतो. म्हणजे समाजात गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्ग त्यातून निर्माण होतात. उत्पादन साधने ताब्यात असणारा वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो आणि यातूनच समाजात वर्ग संघर्ष उभा राहतो. मानवी समाज अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. पुढील पद्धत आहे ॲनल्स प्रणाली. ॲनल्स प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातीस ही नवी ॲनल्स प्रणाली फ्रान्समध्ये उदयास आली. ॲनल्स प्रणाली म्हणजे इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, राजे व त्यांची युद्धे, महान नेते, मुत्सद्देगिरी एवढ्या पुरता मर्यादित नसून तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी व समाजाची मानसिकता यांचा सुद्धा अभ्यास महत्त्वाचा या पद्धतीमध्ये मानलेला आहे. या प्रणालीचा विकास फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम केला. पुढील मुद्दा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. ही भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोव्हा, विदुषी म्हणजेच विद्वान सीमा द बोव्हा हिने मांडली. त्या प्रसिद्ध कादंबरीकार, तत्वज्ञ आणि तत्वज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या. त्यांच्या मते पुरुषप्रधान जगात पुरुषी मूल्यांच्या चौकटीत स्त्रीला राहावे लागते. तिला स्वतःच्या मूल्यांची निर्मिती करता येत नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ देणे स्त्रीला अवघड जाते. या त्यांच्या विचारामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनाला बळकटी मिळाली आणि त्यातूनच स्त्रीवादी इतिहास लेखन
सुरू झालं. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा अंतर्भाव केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. नंतरच्या काळात स्त्रियांशी संबंधित रोजगार म्हणजेच नोकऱ्या, ट्रेड युनियन म्हणजे व्यापारी संघटना, स्त्रियांच्या सबलीकरणासाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि स्त्रियांचे कौटुंबिक जीवन इत्यादी सर्वांगीण बाबीवर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. याला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. पुढील महत्त्वाचे विचारवंत आहेत मायकेल फुको, 1926 ते 1984. प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार. त्यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज म्हणजेच ज्ञानाचे पुरातत्व हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये इतिहास लेखनाविषयीची आपली मते त्यांनी मांडलेली आहेत. ते म्हणतात, इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे आहे. त्याऐवजी अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलाचे स्पष्टीकरण करणे यावर त्यांनी भर दिला. या पद्धतीला त्यांनी ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटलेलं आहे. एवढेच नव्हे तर इतर इतिहासकारांनी विचारात न घेतलेले मनोविकृती म्हणजेच माणसाच्या मनात येणारे वाईट विचार, वैद्यकशास्त्र म्हणजेच मेडिसिन, तुरुंग व्यवस्था इत्यादी विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि अशा पद्धतीने इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तारत गेली. अगदी अलीकडील साहित्य ते अगदी दूरदर्शनपर्यंत या विषयांचे स्वतंत्र इतिहास या ठिकाणी लिहिले जाऊ लागले. मुलांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. म्हणजे माझे जे नवीन शैक्षणिक व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.